शुभ दुपार मित्रांनो, सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मागील व्हिडिओमध्ये तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला, याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद। तर आज आपण आलो आहोत संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी, म्हणजेच आपल्या माऊलींच्या दर्शनासाठी। व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण दर्शन पाहावयास मिळणार आहे। जर या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तुम्ही कधी आळंदीला आला आहात का तर नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। आळंदी हे पुणे जिल्ह्यात आहे। हे गाव खेड तालुक्याच्या उपविभागाखाली येते। आळंदी हे संत ज्ञानेश्वरांच्या समाधीसाठी प्रसिद्ध आहे आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे। हे पुण्यापासून सुमारे 15 ते 25 किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदी काठावर वसलेले आहे। जात असताना आपल्याला थोरल्या पादुका मंदिर भेटते। थोरल्या पादुका मंदिर हे वडमुखवाडी चरोली बुद्रुक पुणे येथे आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर एक महत्त्वाचे ठिकाण आहे। या मंदिरात आषाढी वेळी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सकाळचा विसावा असतो। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे एक पवित्र स्थळ मानले जाते। आषाढी वारी दरम्यान येथे पालखी थांबते, त्यामुळे वारकऱ्यांसाठी हे मंदिर विशेष महत्त्वाचे आहे। मित्रांनो, आत्ता आपण देवाच्या आळंदीमध्ये जवळजवळ येऊन पोचलो आहोत। आपल्याला आळंदीला येण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून बस मिळून जाते। पुण्याच्या शिवाजीनगर, वल्लभनगर किंवा स्वारगेट एस टी स्टँडला उतरून पुण्याच्या सिटी बसने आळंदीला येऊ शकतात। तर मित्रांनो, मी येऊन पोचलो आहे देवाच्या आळंदीमध्ये। तर आपण आधी सुरुवातीला दर्शन घेऊया आणि नंतर आजूबाजूचे मंदिरे पाहूयात। चला तर मग पुढे जाऊया। आतमध्ये जात असताना आपल्याला दोन्ही बाजूस आवश्यक असणारी पूजेची सामग्री येथे पाहावयास मिळते। आत्ता आपण येऊन पोचलो आहोत मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ। हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार। इथूनच आपल्याला आतमध्ये जायचे आहे। श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर रोज सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते। मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही। मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक सुवर्ण पायरी आहे। या पायरीवर हैबतराव बुवा अरफळकर असे लिहिले आहे। हैबतराव बुवा हे एक वारकरी होते, ज्यांनी 19व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पंढरपूरला नेण्याची परंपरा सुरुवात केली। हैबतराव बुवांची संत ज्ञानेश्वरांवर इतकी श्रद्धा होती की प्रत्येक वारकऱ्याने त्यांच्या देहावर पाय ठेवून मंदिरात प्रवेश करावा अशी त्यांची इच्छा होती। त्यामुळे ही पायरी दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे। इथे दर्शन घेऊन आता आपण पुढे जाऊया। हे आहे माऊलींचे मुख्य मंदिर। इथे आपण सुरुवातीला दर्शन घेऊया। संत ज्ञानेश्वर हे 13व्या शतकातील एक प्रसिद्ध मराठी संत, कवी आणि योगी होते, ज्यांना माऊली म्हणूनही ओळखले जाते। त्यांचा जन्म 1275 मध्ये आपेगाव येथे झाला आणि त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, जो भागवद्गीतेवरील एक महत्त्वाचे भाष्य आहे। त्यांना वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक सुद्धा मानले। त्यांच्या वडिलांचे नाव
तर विठ्ठलपंत कुलकर्णी तर आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. निवृत्तीनाथ हे त्यांचे मोठे बंधू आणि गुरु होते, ज्यांना त्यांनी गीता सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यास प्रेरित केले. सोपानदेव हे ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू होते, तर मुक्ताबाई ही ज्ञानेश्वर महाराजांची धाकटी बहीण. आता आपण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आलो आहोत. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्या कारणामुळे मी तुम्हाला आतील दर्शन दाखवू शकलो नाही. हे आहे माऊलींचे गाभाऱ्यात असणारे मुख्य दर्शन. तर चला तर मग आता आपण आजूबाजूचे छोटे मोठे मंदिर आणि बरेच काही इथले परिसर पाहूया. माऊलींना आणि त्यांच्या भावंडांना लहानपणापासून त्रास सहन करावा लागला, तरीही दुसऱ्यांच्या प्रति आदर त्यांनी केला. तुम्हा मासांती सख्या सोयऱ्यांसाठी सर्वांसाठी पसायदान लिहिले, रेड्यामुखी वेद बोलविले. एवढं अगम्य सामर्थ्य आपल्या माऊलींमध्ये आहे. गेले कित्येक वर्षानुवर्ष पायी चालत येणारे वारकरी जर आषाढीच्या वारीला येऊन माऊलींचे दर्शन घेत असतात आणि इथून पंढरपूरला बाप विठुराय आणि माय रखुमाईच्या भेटीस जात असतात आणि आपल्या आयुष्याचे सार्थक करून घेत असतात. पायी वारी करत असताना कोण चिमुकला असतो, तर कोण तरुण, तर कोण वयोवृद्ध असतो. आपले पाय दुखतील, आपल्या शरीराला इजा होतील याचे भान सुद्धा त्यांना राहत नाही. वारकऱ्यांचा माऊलींप्रती असणारा जिव्हाळा हा दिसून येतो. आत्ता आपण आलो आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांची धाकटी बहीण म्हणजेच मुक्ताबाई यांच्या दर्शनासाठी. आता आपण आलो आहोत जवळच असलेले सिद्धेश्वर मंदिर. हे मंदिर मूळ भगवान शंकराला समर्पित आहे, पण ते आत्ता प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस्थळ म्हणून ओळखले जाते. समोरच असलेल्या नंदीचे आता आपण दर्शन घेऊया. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 21व्या वर्षी येथे संजीवन समाधी घेतली, त्यामुळे हे सिद्धेश्वराचे मंदिर वारकरी संप्रदायासाठी एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान बनले आहे. आहे प्रार्थना करण्याचे ठिकाण. येथे भक्तगण प्रार्थना करत असत. हे आहे भोजन कक्ष. सध्या हे बंद असल्यामुळे इथे कोणी जात नाही. त्या बाजूलाच आपल्याला भले मोठे पिंपळाचे वृक्ष पाहावयास मिळते. आहे मंदिराच्या उजव्या बाजूस येण्यासाठी पान दरवाजा. हा दरवाजा श्रीमंत बाळाजी बाजीराव पेशवे सरकार यांनी सन 1750 साली हा दरवाजा जवळच्या भिंती आणि ओवाऱ्या बांधल्या. आतमध्ये व्हिडिओसाठी बंदी असल्यामुळे आतील दर्शन तुम्हाला मी दाखवू शकलो नाही. आपण समोर जे पाहत आहोत ते आहे अजान वृक्ष. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर त्यांनी हातामध्ये धरलेली काठी मातीत रोवली, त्यातूनच हे झाड उगवले आहे असे येथील आख्यायिका आहे. हे वृक्ष अत्यंत पवित्र मानले जाते आणि भाविक या वृक्षाखाली ज्ञानेश्वरीचे पारायण करत असतात. हे अजान वृक्ष संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या अगदी जवळच देऊळवाड्यात आहे. सुवर्ण पिंपळ हे विशिष्ट नाव नसून पिंपळाच्या झाडाचे धार्मिक महत्त्व दर्शवते. पिंपळाच्या झाडात माता लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. या झाडाला सुवर्ण हा शब्द जोडल्यामुळे ते अधिक पवित्र आणि शुभ मानले जाते. त्या बाजूलाच आपल्याला महादेवाचे पिंड आणि समोरच आपल्याला नंदी विराजमान पाहावयास मिळतात.
मुख्य मंदिरासमोरच आपल्याला मारुतीचे मंदिर पाहावयास मिळते. तर त्या बाजूला आपल्याला गरुड देवताचे मंदिर पाहावयास मिळते. समोरच आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पाहावयास मिळते. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा ज्यांनी सुरुवात केला ते हैबत बाबा यांचे मंदिर समोर आपल्याला पाहावयास मिळते. इथे आल्यावर मिळणारा हा एकांताचा भास आणि माऊलींना बघून मिळणारा आनंद गगनात भिडल्याशिवाय राहत नाही. होय, हे खरंच आहे. मंदिराच्या डाव्या बाजूस आपल्याला हनुमान दरवाजा पाहावयास मिळतो. संत एकनाथ महाराजांनी आळंदीत येऊन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे शुद्धीकरण केले, ज्यामुळे आळंदीच्या वैभवात भर पडली. या कार्यक्रमानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराच्या आवारात असलेले ठिकाण एकनाथ पार म्हणून ओळखले जाते. मंदिर सभा मंडपाच्या आजूबाजूला असलेले संपूर्ण मंदिराचे दर्शन आपले झालेले आहे आणि येथील संपूर्ण परिसर आपण पाहिलेला आहे. तर चला तर मग आता आपण बाहेरच्या दिशेने जाऊया आणि बाहेरचा परिसर पाहूया. मंदिराच्या बाहेरील बाजूस पूजेला आवश्यक असणारे हार, फूल व इतर साहित्य सहजपणे भेटून जाते. तर आता आपण आलो आहोत मंदिराच्याच बाजूला वाहत असणारी इंद्रायणी नदी. पाठीमागे पाहू शकता. इथे आपण इंद्रायणीचे दर्शन घेऊया. आळंदी हे इंद्रायणी नदीकाठी असलेले हे गाव वारकरी संप्रदायासाठीच नव्हे तर येणाऱ्या संपूर्ण भक्तांसाठी हा स्वर्गच आहे. होय, हे खरं आहे. हीच इंद्रायणी पुढे तुळापूरला जाऊन भीमा होते आणि पुढे पंढरपूरला जाऊन माय चंद्रभागा होते. इथे ही वाहत असलेली माय इंद्रायणी गेले कित्येक युगांपासून सर्व प्राणीमात्रांना अमृत देत आहे. परंतु आज या इंद्रायणीचे असे हाल पाहून खरंच खूप वाईट वाटत आहे. जागोजागी नदी पात्रात कोण कपडे धुत आहे तर कोण कचरा टाकत आहे. हे थांबले पाहिजे. हे पाहून प्रशासनाने इथे काहीतरी उपाययोजना आखल्या पाहिजेत. इथे लक्ष केंद्रित केले पाहिजे. दे रे रे ना रे ना आळंदीतील गरुड स्तंभ ही एक ऐतिहासिक दीपमाळा आहे जी ज्ञानेश्वरांच्या समाधी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आणि गरुड मंडपाच्या मागे उभी आहे. ही आळंदीतील एक महत्त्वाचे ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे. या स्तंभाला दीपमाळा असेही म्हणतात. भक्त पुंडलिकाला संत ज्ञानेश्वराच्या समाधी मंदिरासारखेच महत्त्वाचे, कारण वारकरी संप्रदायात पुंडलिक यांना खूप मान आहे. पुंडलिकाचे मंदिर इंद्रायणी नदीकाठी आहे. हे मंदिर दगडी गाभारा आणि त्यावर छोट्या शिखराने बनलेले आहे. गाभाऱ्यात दगडी शाळुंका आणि समोर दगडी नंदी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मांडे भाजलेले ठिकाण, तेथे आपण आत्ता आलो आहोत. आळंदीतील एक खास जागा जिथे संत मुक्ताबाईंनी हे कार्य केले आहे, जिथे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर पुढे गेल्यास हे स्थान आहे. आत्ता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया.
आत्ता आपण आलो आहोत जवळच असलेले काळभैरवनाथाच्या मंदिराकडे. आळंदी हे संत ज्ञानेश्वरांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध असले तरी तेथे ग्रामदैवत काळभैरवनाथच आहे. श्री काशी विश्वनाथ मंदिर हे वाराणसीमध्ये असलेले एक प्रसिद्ध मंदिर आहे आणि ते आळंदीमधील ग्रामदैवत काळभैरवनाथ यांच्याशी संबंधित नाही. काळभैरवनाथ हे शंकराचा अवतार मानले जातात आणि महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाचे कुलदैवत आहेत. आत्ता आपण आलो आहोत श्री काळभैरवनाथ मंदिरालगत असलेले श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांनी चालवलेली भिंत या ठिकाणी. माऊलींनी त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर नेवाशातून आळंदीला परत आलेले असताना त्यांनी आळंदीमध्ये असतानाच भिंत चालवण्याचा चमत्कार केला असे मानले जाते. या आख्यायिकेनुसार ज्ञानेश्वर माऊलींनी यांनी एका भिंतीला चालवण्यास लावले, जे त्यांच्या अलौकिक शक्तीचे प्रतीक मानले जाते. या घटनेचे वर्णन अनेक कथांमध्ये आढळते आणि ती ज्ञानेश्वर महाराजांच्या चमत्कारी कार्याचा एक भाग मानली जाते. संत चांगदेव हे एक 1400 वर्षाचे योगी होते आणि ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना नमस्कार करण्यासाठी भिंत चालवली अशी आख्यायिका आहे. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीच्या समाप्तीनंतर चांगदेव महाराज भेटीला आले असता त्यांनी आपले मोठे वय आणि सिद्धीचा अभिमान दाखवण्यासाठी ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना एका भिंतीवर नेण्यास सांगितले. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी त्या भिंतीला आज्ञा दिली आणि ती भिंत चालू लागली असे या कथेत सांगितले जाते. आपले संपूर्ण दर्शन झालेले आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. जर या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या तुम्ही आणि तुमच्या परिवाराची. जय हिंद, जय महाराष्ट्र.